नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. स्टंटबाज मंगेश साबळे. हो, स्टंटबाजच. मी कालसुद्धा एक रिपोर्ट बनवला आणि आजसुद्धा त्यावर पुन्हा बोलतोय. गाडींच्या काचा फोडणे आणि त्याच्यानंतरचे मंगेश साबळे यांचे स्टेटमेंट काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत. यावर मी विस्तारानं बोलणार आहे. आणि मंगेश साबळेंच्या कालच्या रिपोर्टबद्दल मंगेश साबळेंना मानणारे काही मराठा समाजातील युवक मला फोन करून दम देत आहेत, शिवीगाळ करतायत, खाली रिपोर्टच्या खालीसुद्धा विचित्र कॉमेंट करतायत. त्याबद्दल मला काहीही राग नाही. माझं ते काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही विजयाचे साक्षीदार म्हणून होणार आहोत किंवा मग विजयाचे साक्षीदार ठरणार आहोत. पराभवाला जबाबदार आणि जिम्मेदार आणि कारणीभूत ठरणार नाही आहोत. म्हणून स्टंटबाज लोकांना आम्ही प्रसिद्धी आणि त्यांचं समर्थन अजिबात करणार नाही आहोत. हा माझा मूळ मुद्दा आहे आणि अजेंडासुद्धा आहे. जरांगे पाटलांना सुरुवातीपासून आमचं समर्थन आहे. कायदेशीर पद्धतीनं आणि लोकशाही मार्गानं तो जाणारा माणूस आहे. एका शब्दावर लाखो लोक एका ठिकाणी जमा होतात आणि त्यांच्या सांगितल्यानुसार येतातसुद्धा आणि त्यांच्याच सांगण्यावरून शांततेत जातातसुद्धा. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागत नाही. याचा अर्थ काय आहे याचे उत्तर म्हणजे या सगळ्यांची उत्तरं मंगेश साबळेंनी आता दिले पाहिजेत. लाखो करोडो लोक त्या ठिकाणी येतात आणि कुणालाही शिवीगाळसुद्धा होत नाही, अरे रावीसुद्धा होत नाही. आणि तुम्ही उठता आणि खुशाल गाड्या फोडून जाळपोळ करता. ही कुठली तुमची रीत आहे किंवा मग कुठलं धोरण आहे? सगळ्या जिल्हाभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये, गावागावात, खेडोपाडी जाऊन मनोज जरांगे पाटील सांगतात की कुठल्याही प्रकारचं उग्र आंदोलन करायचं नाही. मराठ्यांनो, तुम्हाला उकसावलं जात आहे, तुम्हाला जाणीवपूर्वक संताप केला जातोय, तुमच्या विरोधामध्ये बोललं जात आहे, मात्र तुम्ही उपसू नका, तुम्ही विरोधात जाऊ नका, जाळपोळ करू नका. वारंवार पावलोपावली सांगणारा माणूस असं असताना सुद्धा तुम्ही थेट मुंबईमध्ये गावातून जाऊन गाड्या फोडता. याचा अर्थ काय आहे? तुम्ही सगळे तयारीशी जाता. मंगेश साबळे यांनी जे काही केलं आहे ते सपशेल मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये केलं आहे. आणि मंगेश साबळेला लॉन्च व्हायचं होतं, चर्चेमध्ये यायचं होतं आणि या सगळ्या गोष्टी त्याचमुळे घडून आणल्यात. आजच्या काही स्टेटमेंटमुळं हे सगळं उघड झालेलं आहे. मी स्पष्ट बोलणार आहे. मंगेश साबळे यांनी हे ठरवून केलं आहे असं मला वाटतं. एकीकडे म्हणायचं मनोज जरांगे पाटील आमचे समर्थक. खरं तर मंगेश साबळे यांनी कालच्या गाड्यांच्या काचा फोडाफोडीच्या नंतर जे काही माध्यमांना प्रश्न उत्तरं किंवा मग उत्तरं दिली त्यामध्ये चुकूनही मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं नाही. मात्र संध्याकाळी जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये एक लाट उठली त्याच्यानंतर ते म्हणायला लागले की मनोज जरांगे पाटील आमचे देव आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटलांना ते आमचे देव आहेत म्हणून संबोधतात, मात्र दुसरीकडं त्यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मंगेश साबळे असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांचं शांततेत आंदोलन सुरू आहे, मात्र आम्हाला सुद्धा काही समाजाच्या भावनांचं काही देणं घेणं लागतं. माझ्या वडिलांच्या वेळेस त्यांनी म्हणजे समाजाने मला जवळजवळ 10-12 लाख रुपये जमा करून दिले होते आणि त्याची परतफेड मी अशा पद्धतीने करणार आहे असं ते म्हणतात. म्हणजे तुम्ही अशी परतफेड करत असताना समाजाचं नुकसान होतंय याचं भान तुम्हाला नाही आहे का? आणि तुम्हाला अशीच जर परतफेड करायची असेल तर ती परतफेड समाजाला नको आहे. कारण तुमचे 15 लाख रुपये समाजाला तुम्ही अशी तोडफोड करून देणार असाल आणि कोट्यवधी मराठ्यांचं नुकसान होणार असेल तर तुमच्या 15 लाख रुपयाचं करायचे काय? हा सवाल या ठिकाणी मराठा समाजामधून विचारला जातोय. आता मंगेश साबळे यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांच्या एका शब्दावर आंतरवाली सराटीमध्ये लाखो लोक आले आणि ते तसेच निघून गेले. मंगेश साबळे यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी तिथूनच शासनाला इशारा दिला पाहिजे होता आणि ते तसेच कोटी लोक मंत्रालयावर नेले पाहिजे होते. आता ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं असू शकतं की जाताना काही वेगळ्या गोष्टी जाळपोळ तोडफोड करत म्हणजे 1 कोटी जर लोक आले तर नक्कीच लाखो लोकांना ते पसार किंवा मग साफसफाई सुपडा साफ करू शकतात असं त्यांचं काही हेतू असावा मंगेश साबळे यांचा. मात्र मनोज जरांगे पाटलांना वाटलं की समाजाला नुकसान न पोहोचता, कुठलाही बळी न जाता, कुठलाही निष्पाप बळी न जाता आपण समाजाला आरक्षण कायदेशीर पद्धतीने मिळवून घेऊ अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच मागणीमुळे सरकारची धडकी भरली होती. आता मंगेश साबळे यांनी ज्या काही गाड्या फोडल्यात ना, सरकारने स्वस्थ झालंय. म्हणजे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. जितकं शांततेत म्हणजे जितका समुद्राचं पाणी जे शांत असतं ना, मात्र ते माणसाला गिळंकृत करतं किंवा मग जितकं पाटाचं पाणी वरून शांत दिसत असतं ना, ते आतमधून तितक्याच प्रवाहानं जोरानं वाहत असतं आणि जो कोणी त्याच्यामध्ये पडेल
ते पूर्णपणे त्याचं नष्ट आणि संपुष्टात येतं. अशा पद्धतीचं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे. शांततेत आहे, मात्र ते फार गूढ आहे आणि अत्यंत ताकदवर आहे की शासनाच्या लक्षात आलं होतं, धडकी भरली होती साहेब. शासनाने दुसऱ्या योजना देण्यासाठीच्या ज्या काय सुरुवात केल्या होत्या, काही पत्रकार परिषद मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे काही विकास, जे काही मराठा समाजाला लाभ दिले जाणार आहेत त्या संदर्भामधली पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला लावलं. ही पत्रकार परिषद माझ्या माहितीनुसार पहिली होती की जिल्हाधिकाऱ्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ज्या काही लाभ योजना आहेत त्या योजना देण्यासाठीची पत्रकार परिषद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. माझ्या पत्रकारितेच्या कार्यकाळामध्ये ही पहिली पत्रकार परिषद आहे की महामंडळात म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ज्या काही योजना आहेत त्या सांगून देण्यासाठी किंवा मग युवकांना माहिती देण्यासाठी जी पत्रकार परिषद होती. ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं हालचाल केल्या होत्या. मात्र मंगेश साबळे यांच्या या एका चुकीमुळं शासन म्हणजे शांत झालंय की नाही, चला काउंटर करणारा एक माणूस भेटलाय आणि आता याच अँगलने आपण चालू. मनोज जरांगे पाटलांना थोडंसं आता बाजूला करू. दोन गोष्टी काल घडल्या. दिवसभर मनोज जरांगे पाटील काहीही अन्न न खाता तिकडं उपोषणाला बसले. मात्र त्याच दिवशी दिवसभर मंगेश साबळे आम्हाला आणि ते मंगेश साबळे आणि तो सदावर्ती आम्हाला पाहायला मिळाला. या सगळ्या गोष्टी आम्ही का समजून घेत नाही आहोत. आणि जे लोक मंगेश साबळेला सहकार्य करतात किंवा मग ते आमच्या मराठ्यांचा वाघ म्हणतात त्या लोकांना हे सगळं करायचं आहे का, ही फितुरी करायची आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला द्यावा वाटतो. पुणे करार ज्यावेळेस मांडला बाबासाहेबांनी आणि त्याला विरोध होऊ लागला आणि तुमचा समाजच जर नाही राहिला तर पुणे करारचं काय करायचं असा सवाल बाबासाहेबांवर उपस्थित झाला बाबासाहेबांच्या समोर. आणि त्यांनी म्हटलं की जर माझा समाजच जिवंत राहणार नसेल तर पुणे करारला काय घेऊन बसू. म्हणून एक पाऊल बाबासाहेबांनी मागे टाकलं. पुणे करार म्हणजे जे काय आहे ते सगळ्या गोष्टी घडल्या आणि एक पाऊल बाबासाहेबांना मागे टाकल्यानंतर समाज टिकून आहे आज. मनोज जरांगे पाटलांना सुद्धा तसंच वाटत असेल की लाखोंच्या संख्येने जर काही लोक दडपशाही, काही कुटाने झाले, मेले, काही लोकांना जेल झाली, काही लोकांना जेलमध्ये जावं लागलं, काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं हजारो जाळपोळीमुळे, काही कुटाने झाले, तर जबाबदार कोण असणार आहे त्याला. शेवटपर्यंत माझ्या डोक्यावर हात राहील की तुम्ही हे सगळं आंदोलन उभा केलं आणि आमचे निष्पाप लोक गेले. आरक्षण तर मिळालंच नाही, मात्र आमचे लोक निष्पाप, आमचे लेकरं निष्पाप झाले, कुणी अनाथ झालं. याचं खापर जे आहे ते मनोज जरांगे पाटलावर फोडलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टींची भीती मनोज जरांगे पाटलाला आहे. म्हणून ते म्हणतात की शांततेत आंदोलन करायचं आहे आपल्याला, मात्र शांततेत हे सगळं काही मिळवायचं आहे. तुम्ही उठता आणि गाड्या फोडता, जाळपोळ करता, ही कुठली शहाणपणा आहे. मंगेश साबळे माध्यमांशी मुलाखत देत असताना असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांना त्याच काळामध्ये का नाही कळलं. जर शासनाला इशारा दिला असता 14 तारखेला की मी अशीच फौज घेऊन तिकडे येतोय तर एका तासामध्ये त्यांनी GR मराठा समाजाच्या आरक्षणाचा दिला असता. तर या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत मंगेश साबळे यांच्या. आणि मंगेश साबळे पुन्हा असं म्हणतात की 14 तारखेला जी सभा झाली त्या सभेला मी शेकडो गाड्या माझ्या समाजाचे घेऊन आलो होतो तिथं अंतरवाली सराटीच्या सभेमध्ये आणि शेकडो लोक मी गावगाव फिरून लोक जमा केले, शेकडो लोक त्या ठिकाणी घेऊन गेलो समाजासाठी आणि सगळे सोबत माझ्या समाजासाठी घेऊन गेलो असं म्हणत होते. आणि तुम्ही मला ओळखत नाहीत मनोज जरांगे पाटील, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. मंगेश साबळे एकटाच नव्हता, तमाम महाराष्ट्रातून हजारो लोक त्या ठिकाणी आले होते. ते सगळे असंच म्हणायचं का त्यांनी की मनोज जरांगे पाटील आम्ही तुमच्या सभेसाठी 100 गाड्या घेऊन आलोत. प्रत्येक जणांनी असं म्हटलं तर आंदोलन उभं राहील का मंगेश साबळे, हा सवाल या ठिकाणी मराठा समाजाकडून उपस्थित केला जातो आहे. मंगेश साबळेंना स्टंटबाजी करायची होती, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात. मुद्दा आणखी एक सांगतो की मंगेश साबळे आता म्हणतात आमचा जरी स्टंट चुकला असेल, आमचं जरी काही गाडा फोडत जाळपोळ करण्यामध्ये चुकला असेल, आम्ही कायदा हातात घेतला असेल, मात्र आमच्या भावना आहेत आणि आमच्या भावना तीव्र झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्यात. मात्र नंतर मंगेश साबळे म्हणतात की मी सुद्धा अन्न पाणी त्याग करणार आहे आणि जरांगे पाटील यांच्यासारखं नव्हे तर गुणरत्न सदावर्ते यांच्या म्हणण्याप्रमाणे मी अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण पुढच्या 2 दिवसांमध्ये करणार आहे, असं मंगेश साबळे यांचं म्हणणं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. मग तुम्हाला ही स्टंटबाजी करून सगळा फोकस मीडियाचा तुमच्याकडे वळवायचा होता का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित का होऊ नये. मंगेश साबळे, तुम्हाला जर खरंच अन्नपाणी त्याग करायचं होतं तर ही स्टंटबाजी करायचं काय कारण होतं. तुम्ही अन्नपाणी त्याग करू शकत होतात. मात्र तुम्ही जरी असं अन्नपाणी त्याग केला असतं तरी तुम्ही मनोज जरांगे पुन्हा झाले नसते, तुमच्याकडे कॅमेरे वळले नसते, फोकस मीडियाचा तुमच्याकडे आला नसता. म्हणून ही स्टंटबाजी केली आहे तुम्ही. मात्र तुमच्या स्टंटबाजीमुळे मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. जो कोणी सदावर्ती आहे त्याने तुमच्या आंदोलनानंतर रातोरात काय केलंय माहिती आहे का, आरक्षण
बढोतरी विरोधी समिती त्यांनी रातोरात तयार केली आणि सांगितलं की तमाम महाराष्ट्रातील युवकांना 50%च्या वर जे काही मर्यादित ओपनमधले आहेत त्या सगळ्या लोकांना मी गावोगावी खेडोपाडी आणि कॉलेजामध्ये जाऊन सांगणार आहे की यांच्या विरोधामध्ये आपल्याला उभा राहायचं आहे आणि बढोतरीच्या विरोधामध्ये उभा राहायचं आहे. अब बढोतरी नाही असं त्यांनी एक संघटन तयार केलंय मंगेश साबळे आणि ते तुमच्यामुळे झालंय. याचं खापर तुमच्यावर फुटल्याशिवाय राहणार नाही मंगेश साबळे आणि तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे. मला लोकांनी शिव्या दिल्या काही हरकत नाही, कुणी मारहाण केली तरी मी कोणालाही घाबरत नाही, मात्र सत्य बोलल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला विजयाचे साक्षीदार व्हायचे आहे, काही पराभवाला जिम्मेदार जबाबदार आणि कारणीभूत अजिबात ठरायचे नाही म्हणून स्पष्ट बोललोय. मंगेश साबळे हा व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना पर्याय म्हणून कुणीतरी उभा केलाय असा वास मला यायला लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा महाराष्ट्रावर होते आणि या सगळ्या गोष्टी कुणीतरी ठरवून केलेल्या आहेत. मंगेश साबळे हा मनोज जरांगे पाटलांना पर्यायी माणूस उभा केलाय अशा सुद्धा जोरदार चर्चा ज्या आहेत त्या धरू लागलेल्या आहेत. मंगेश साबळे हे लॉन्च केलेले आहेत मराठा समाजातून, दुसरी जी आहे ती ताकद जी आहे ती उभा केलेली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं शांततेचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडं या व्यक्तीने जे आहे ते स्टंटबाजी केली आणि पुन्हा तो म्हणतो की मी आमरण उपोषण अन्न पाणी त्याग करून करणार आहे. अर्थात मराठ्यांमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि आता पुन्हा दुसरं आंदोलन सुरू होणार आहे म्हणजेच एकी तुटलेली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, मी जर खोटा असलो तर मला माझे मुद्दे खोडून दाखवा, तुमची माफी मागेल. मात्र जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, मंगेश साबळेला सवाल करा आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभा राहा. मी असं आवाहन करेन मराठी महाराष्ट्राच्या या विचारमंचावर. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला आणि योग्य वाटत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत असेल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.